मंडळी आता आपला प्रवास आहे मुरडोमध्ये आणि मुरडोमधून आता आपण चालू जो बाईक राईड आपल्याला पाहायला मिळते तर मुरडो गावातील आहे आणि तिथून आपण शूट करत चाललेलं आहे। कारण डॅमवरचा जो व्ह्यू आहे ना एक नंबर आहे आणि आपल्या पाठी आपल्या संघात आहे तेजो आहे आज। कारण मित्रांनो प्रथमेश मुंबईला गेला आहे आणि आपल्या संघात आता तेजो आहे। कारण मित्रांनो कोकणातील हे अशा नवीन नवीन आहेत ना व्ह्यू पाण्याची आहे ना मजाच वेगळी असते। कारण मित्रांनो कोकणातील हे निसर्ग आहे ना म्हणजे कोकणातील एक स्वर्ग घरच आहे आणि ते मित्रांनो कोकण दर्शन आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून करून देतोय। कारण मित्रांनो आपल्या समोर गेलाय तो सौरभ पुढे गेलेला आहे आपल्या समोर बाईकने चालतोय आणि त्यांचा मित्रांनो बाईक आहे। आपण जेव्हा मुरडोकडून जेव्हा प्रवास चालू होता ना तर आपल्या इकडे काही गावं लागतात तर मित्रांनो त्याच गावांपैकी हे आपल्याला इथे एक मंदिर पाहायला मिळतंय। ते मित्रांनो मंदिराचा व्ह्यू आहे ना एक नंबर आहे। कारण जेव्हा इथे मागे एकदा आलेलो ना तेव्हा खूप पाऊस होता आणि ह्या मंदिराच्या इथे थांबलेलो आणि थोडं मंदिराकडे बघून आहे ना एकदम भारीच मजाच वाटली। पण मित्रांनो आपल्याला लेट झाला आहे पुढे डॅमवरती जाण्यासाठी पण तरी पण जो आपला व्ह्यू पाहायला मिळते ना आज कुचांबेमधून जाताना एकदम भन्नाटमध्ये। कारण मित्रांनो कोकणातील हे असे अपडेट पाहायला मिळते। आपण आलो प्रॉपर कुचांबे गावामध्ये आणि आता 1 ते 1.5 किलोमीटरवरती आपला तो डॅम आहे आणि तिकडे आपल्याला सौरभ बघा सौरभची कोणती गाडी माहीत नाही यमाचीच आहे आणि तो आज बोला आपण फिरायला जायचं काय तर मित्रांनो मी बोललो चल आपण जाऊ आणि त्याने ठरवलं की आज डॅमवरती जायचं आहे। तर त्याला आपण विचारणार डॅम कसा वाटला ते। जर मित्रांनो एंट्री असेल ना डॅमवरती जायला तर नक्कीच आपल्याला बघायला भेटणार आहे। कारण प्रवास मित्रांनो डॅमवरतीच आहे आणि या साईडला तेजू आहे। तेजू पण थोडा आनंद घेतो की बाईकवरती बसताना होता कधी लॉंग रूटला तर आज बसला आहे आणि डॅमवरती जायचा हा प्रयत्न जो तिकडे वरती जो पाहायला मिळतोय ना त्या साईडला तेव्हा तिकडे जे पाहताय ना तुम्ही ते पाणी दिसते ना तर तिकडे डॅम आहे आणि ती लाईन दिसते ना मित्रांनो वरतून तेच आपले धरण आहे आणि ह्या साईडला जर आलात ना तर तिकडे ते दरवाजे आहेत त्या साईडला समोर तर तिथे आपल्याला जायचं तर आपला रोड चुकलेला आहे इथे तर ह्या साईडने गेलं तर मित्रांनो वरच्या साईडला जाऊ शकतो कुठेतरी पण आपल्याला जायचं आहे त्या साईडला आणि तोपर्यंत मित्रांनो ना इकडली जरा निसर्गाची मजा नक्कीच घ्या। कारण जे धरणाचं जे दरवाजाचं पाणी आहे ना तर इकडे येतं आणि
तर मंडळी पावसामुळे आपण रेनकोट घातलेला आहे आणि रेनकोट तेजून पण घातलेला आहे. आणि कारण मित्रांनो डॅमवरती जाण्यासाठी ना तो रोडने आम्ही पुढे गेलो होतो, पण त्या रोडने पुढे नाही जायचं कारण पुढल्या साईडला जे आहेत ना मशानभूमी आहे त्याच्या समोरच्या साईडने हा रोड मला तर असा वरती गेलेला, सर्व गाड्या वरतीच जात होत्या आणि त्या साईडला आपण चालवलं आहे वरती. तर मित्रांनो कुचांब्यामधील हे धरण आणि तो डॅमची मजा आहे ना आज आपण घेणार आहोत आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ती तुम्हाला मजा पाहायला मिळणार आहे. आपल्याला इथून डॅम दिसतोय, तर पाहू शकता जे समोरच्या साईडला जे पाहायला मिळते ना तेच ते धरणाचे दरवाजे मित्रांनो समोर आहेत तिकडे. आणि आपल्याला जायचं आहे अजून तिकडे, कारण मित्रांनो कुचांबे बोललं ना तर कुचांबे गावातील हे डॅम आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि हे मित्रांनो धरण खूप मोठं आहे आणि आपल्याला इथून जो व्ह्यू पाहायला मिळतो ना तर खूप भयानक आहे. पाण्याचा प्रेशर बघा मित्रांनो, एवढा प्रेशर आहे की जर माणूस जर गेल्यानंतर कुठे गाऊ शकतच नाही, एवढ्या पाण्याचा स्पीड आहे. पण मित्रांनो तुम्ही रिस्क नका घेऊ की त्या साईडला वगैरे कुठे जाण्याचा, कारण मित्रांनो खूप भयानक पाण्याचा स्पीड आहे इथे. आणि हा मित्रांनो व्ह्यू हा जर मित्रांनो व्ह्यू आज तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजे डॅमवरती आलेला आहे आणि त्या साईडला सौरभ फोटो काढतोय आणि इकडे त्याचं नाव काय अभिषेक ना.
अभि आणि इकडं तेजू आहे. आणि मी तुम्हाला माहितीच आहे आपलं चॅनल कोकण एक संगमेश्वर, आणि हे चॅनलवरती मित्रांनो नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहत आहेत. म्हणजे आपलं कोकण दर्शन होतं आहे. कारण आज आलो आहे कुसंबे धरणावरती, आणि ते मित्रांनो व्ह्यू आज तुम्हाला समोर जाऊन आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ही रिक्स मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काय ना काहीतरी पाहायला मिळतं आहे नवीन, आणि त्याच पाहण्यासाठी आपण चाललेलो आहे. आणि जर बघायला गेलं ना मित्रांनो, कोकणातील ह्या नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत देतो आहे. कारण कोकणातील हे माहिती पाहिजे. कारण मित्रांनो हे पर्यटन स्थळ आहे ना, मे महिन्यात मित्रांनो नक्कीच या केव्हा तरी हे पाहण्यासाठी. जर आलात तर रिक्समध्ये नका यावं किंवा पाण्यामध्ये हे वगैरे ते पाण्यामध्ये जाणं वगैरे, यायचं फोटो काढायचं आणि घरात जायचं, हे असं असतं इथे. म्हणजे काही ठिकाणी मित्रांनो आपण जर हे केलं ना तर फालतूगिरी, तर मित्रांनो फालतूगिरीमध्ये आपल्या अंगमस्ती होते. ह्या गोष्टी मित्रांनो पाहायला पाहिजेत. तर मंडळी आपण आलो आहे डॅमवरती, आणि सौरभने मला कॉल केलेला सकाळी की डॅमवरती जायचं काय, कुसांब्यामध्ये धरण आहे. तर सौरभ तुला काय वाटतं आजचं धरण बघून कसं वाटतंय? तर मला आता इकडे धरण बघून खूप मस्त वाटतंय. हां, आणि कधी बघितलं का आपलं धरण? हां, एकदा आलेलो, पण छोटा होतो मी. हां, तेव्हा आलेलो. तर आता हे बघण्यासाठी मी 4-5 दिवस सर्वांना कॉल करत होतो, पण माझ्यासोबत कोण नव्हता. तर तुम्ही आलाय, तर धन्यवाद. तर मंडळी जर हे डॅम बघायला गेलं ना तर खूप मजा असते. तर बारक्या तुला काय वाटतं डॅम कसा वाटतंय? फर्स्ट टाइम आलोय, एकदम भारी एक्सपिरियन्स आहे. खतरनाक दिसतंय, व्ह्यू तर एकदम भारी आहे. ओके, तर कोकणातील असं हे डॅम किंवा अजून काही खाडी वगैरे, तर काही गड किल्ले बघण्याची मजाच वेगळी असते ना. स्वर्ग. ओके, तर एका शब्दात छोटे छोटे धबधबे दिसते. तर एका शब्दातच त्याने बोलून टाकलं की कोकणातील जो व्ह्यू असतो ना तो आपला स्वर्गच आहे. आणि त्या स्वर्गामध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहे, आणि हा कुसांबेमधील हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. कसा वाटला नक्कीच आपल्याला कमेंट करा. कारण मित्रांनो कमेंट जेवढे असतील ना, कमेंट आणि लाईक, तेवढेच आपलं तुमचं, मी समजू शकतो की तुमचं माझ्यावरती प्रेम खूपच आहे. आणि ह्या अशा नवीन नवीन अपडेट आहेत ना तुमच्यापर्यंत मी पोचवत राहणार आहे. कारण मित्रांनो आज हे कोकण दर्शन माझ्या चॅनलमुळे तुम्हाला हे सर्व कोकण दर्शन पाहायला मिळणार आहे. पुढे पण अशा मजेशीरच व्हिडिओ असणार आहेत. कारण मित्रांनो ते पाहायचा नजाराच वेगळा असणार आहे. तर मित्रांनो जर बघायला गेलात ना, हे जे धरण पाहायला मिळतंय ना, तर ह्या धरणाच्या आहे ना आजूबाजूला आहेत ना तिकडे वरती कोपऱ्यावरती अशी घरं दिसत आहेत. कारण त्या साईडला समोर पण आपल्याला आहेत ना घरं दिसत आहेत. तर अशी तिकडे वरच्या साईडला पण घरं आहेत. तर ही अशी गावं आहेत ना उंच डोंगरावरती आहेत. आणि त्या डोंगर म्हणजे असं बोलू ना सह्याद्रीच्या डोंगरावरती आहे ना, डोंगर लाईन आहेत ना त्याच्यावरती ती घरं आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही पाहायला मिळत आहेत. कारण मित्रांनो ही सह्याद्रीची लाईन आहे ना समोरची, ती मित्रांनो धरणा म्हणजे ह्या कुसांबे गावचे जे डॅम आहे म्हणजे धरण आहे त्याला आपल्याला आकर्षित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण मित्रांनो हा व्ह्यू पाण्याची ना मजाच वेगळी असते, आणि कोकणातील हा स्वर्ग आज आपल्याला पाहायला मिळतो. तर वरती डॅमवरती आलेला आहे, आणि ते समोरच्या साईडला आहेत ना ते दरवाजे वगैरे आहेत खाल्ल्या साईडला. आणि कारण पाऊस पण आलेला आहे, आणि पावसातूनची मजा आहे ना मित्रांनो एकदम एक नंबर वाटते. आणि खाल्ल्या साईडला मित्रांनो पाण्याचा स्पीड बघा, तर मला आवाजानं तिथे वाटते कारण पुढे जाऊ शकत नाही, एवढा स्पीड पाण्याचा आहे. तर मित्रांनो ह्या साईडला मित्रांनो बघितलं ना तर पाहू शकता. मंडळी मुसळधार पाऊस आहे, आणि छत्री काय आणलेली नाही, एकच छत्री आणलेली आहे.
तर तिकडे आपली मंडळी पुढे गेलेत आणि या साईडला मित्रांनो पाऊस वगैरे पडतोय ते पाहू शकता मित्रांनो. कोकणातील याची मजा आहे ना इथे घ्यायला भेटते आणि तो आपल्याला पाहायला मिळतो. तर मंडळी आज आपण आलो होतो कुचंबेमध्ये आणि कुचंबेमधील डॅम पाहायला आलो होतो. तर मित्रांनो डॅम पाहून खूप भारीच वाटलं. असं वाटलं की कोकणामध्ये कुठेतरी एक आमच्या संगमेश्वर चिपळूणमध्ये काहीतरी एक पाहायला मिळालं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि हे कुचंबे गावातील हे धरण म्हणजे डॅम आपल्याला आज पाहायला मिळाला. व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो होतो आणि तुम्हाला पण मित्रांनो तो पाहायला कसा वाटला तर मित्रांनो कमेंट नक्की करा. जर चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो बाय बाय, टाटा, शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा.